सध्याच्या काळात मुंबई उपनगरीय रेल्वेत बनावट किंवा फसवलेल्या तिकिटांचं प्रकरण वाढलं असल्याने CR आणि WR यांनी तिकीट तपासणीचं अभियान मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका AC लोकलमध्ये रूटीन तपासणी दरम्यान 3 प्रवाशांना AI द्वारे तयार केलेले फसवलेले सीझन पास वापरत असल्याचा प्रकार समोर आला. हे तिकीट त्यांनी त्यांच्या फोनमध्ये डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये साठवलेले दाखवले होते, परंतु ते अधिकृत UTS मोबाईल ॲपमधून उघडता आले नाहीत. पुढील पडताळणीत हे तिकीट असंख्य निकष उलटताना आढळले. सर्वांनी एकच UTS क्रमांक म्हणजे सिरियल नंबर दिला होता, जे खऱ्या तिकिटांसाठी असं नसतं. या प्रकारामुळे त्या प्रवाशांवर फसवणुकीखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नियम कडक केले आहेत. आता सीझन तिकीट दाखवताना प्रवाशांना ते तिकीट बुक करताना वापरलेले ID कार्ड देखील तिकीट सोबत ठेवावा लागेल. तपासणी दरम्यान तिकीट व ID मधला मेळ म्हणजे नेम डिटेल्स पाहिला जाईल. तसेच स्टेशन आणि ट्रेन दोन्हीतच अचानक तपासणी सुरू केली गेली आहे. फसवणुकीची कल्पना करणाऱ्यांना आता गुन्हेगारी कारवाईचा धोका आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कोणतेही तिकीट स्क्रीनशॉट, फोटो किंवा डॉक्युमेंट्स फोल्डरमधील कॉपी वैध मानली जाणार नाही. फक्त अधिकृत UTS ॲप, स्टेशन काउंटर किंवा ATVM मशीनमधून जारी झालेले तिकीटच वैध आहे. चुकीच्या किंवा बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना फसवणुकी, चलन फिरवणुकी या गुन्ह्यांत गुंतवून कारवाई केली जाईल.